मित्रांनो नमस्कार. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय आणि ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर त्याचे काही फायदे काही तोटे आपल्या सगळ्यांसमोर आहेत आणि याच दरम्यान विद्यार्थी काही समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांच्या मानसिक समस्या, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यांच्या इतर प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत बोलणार आहेत एक प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षक जालिंदर सरोदे सर. सरोदे सर, तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हा असेल की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? सर, सविस्तरपणे सांगाल? सर्वांना नमस्कार. गेली 3 महिने आपण कोविडमुळं सर्वजण घरात कोंडलेलो आहोत. पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण फोनवर बोलू शकतो, चर्चा करू शकतो, बाहेर जाऊन काही गोष्टी खरेदी करून येऊ शकतो. परंतु गेली 3 महिने झाले मुलंही घरात कोंडलेली आहेत आणि घरात मुलांना सतत नकार ऐकायला येत आहे. हे करू नकोस, ते करू नकोस, याला हात लावू नको, त्याला हात लावू नको. याच्यामुळे प्रचंड नकारात्मकता मुलांच्या मनात निर्माण झालेली आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांचं, मानसोपचार तज्ञांचं मत असं आहे की मुलांना जर सतत नकार ऐकायला येत असेल तर त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम होतो किंवा घरामध्ये प्रचंड हिंसाचार सुद्धा चालू आहेत, अशा बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. नवरा बायकोंमधली भांडणांमध्ये मुलांना कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बसून सर्व ते सहन करावं लागत आहे. आपण आपले विचार व्यक्त करू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपण बोलू शकतो. परंतु मुलं आपल्या भावना बोलत नाहीत, एक्सप्रेस करत नाहीत. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आज मुलांच्या मनावर आलेला आहे आणि आज मुलांचं कोणी बोलायला तयार नाहीये. मुलांच्या शिक्षणाची घाई सर्वांना झालेली आहे. परंतु खरं तर मुलांना या मानसिक तणावाच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. याच्यावर शासनानं कोणताही विचार न करता अचानक शाळा नाही परंतु शिक्षण सुरू नावाचा उपक्रम सुरू केला आणि ऑनलाईन नावाचं एक भूत मुलांच्या मनावर आणून बसवलं. त्याचा परिणाम असा झाला की मुलं आणखीनच तणावात आलेली आहे. कारण राज्यातील जवळपास 50% मुलांकडे डिजिटल ऍक्सेस नाहीये. 15% मुलांकडे घरात टीव्ही सुद्धा नाहीये. म्हणजे ती संख्या 15% जरी म्हणायला गेलं तरी 27 लाख मुलं अशी आहेत की ज्यांच्या घरात टीव्ही सुद्धा नाहीये आणि जवळजवळ 65 ते 70 लाख मुलं अशी आहेत ज्यांच्या घरात अँड्रॉइड मोबाईल नाहीये. मग त्या मुलांच्या मनावर किती मोठा ताण होत असेल की बाकीची मुलं शिकतायत, मला शिकता येत नाही. परवा बीडच्या एका मुलांनी वडिलांनी टॅब खरेदी करून दिला नाही म्हणून आत्महत्या केली. वडील गेले होते टॅब आणायला परंतु खिशात टॅब एवढे पैसे नव्हते म्हणून म्हटले आपल्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून पैसे घेऊन मुलाला देऊया. परंतु मुलांनी तिथपर्यंत सुद्धा सहन केलं नाही, त्यांनी आत्महत्या केली. अशा 70 लाख मुलांच्या मनात आत्महत्याचा विचार येत नसेल का? मी जर शिक्षणाला पात्र आहे परंतु माझ्याकडे साधनं नाहीत म्हणून मला शिक्षण मिळत नाही, माझे शिक्षक मला शिकवत नाही, किती मोठा ताण मुलांच्या मनावर निर्माण होत असेल. याचा विचार आपण सर्वांनी करणं फार गरजेचं आहे. अगदीच बरोबर सर. नेमक्या विषयाला तुम्ही हात घातलात. आताच तुम्ही सांगितलं की कौटुंबिक हिंसाचार वाढतोय, विद्यार्थ्यांच्या समोर हे सगळं घडतंय आणि या कोरोनाची अपरिहार्यता अशी आहे की मुलांना घरामध्ये बसावंच लागणार आहे. आणि या पार्श्वभूमीवरती एक शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून आपली वैयक्तिक जबाबदारी काय असायला हवी याच्याबद्दल सांगाल सर? नक्कीच याचा विचार मी बरेच लेख या संदर्भात लिहिलेले आहेत की याच्यावर शासनाची फार मोठी जबाबदारी आहे. पालकांना कळत नाहीये की मुलांशी आता कसं वागायला हवं. कारण पालकांची आर्थिक स्रोत बंद झालेली आहेत, घरात उत्पन्न नाहीये, मुलांच्या मागण्या वाढतायत. अशा वेळेस पालकांचं मानसिक स्थैर्य सुद्धा बिघडलेलं आहे आणि मुलं तर बोलूच शकत नाहीये. म्हणून मी विविध लेखांद्वारे याची मांडणी केली होती की सरकारने ताबडतोब मानसोपचार तज्ञांची एक फौज उभी करून शिक्षकांना मुलांशी कसं वागायला हवं आणि पालकांनी मुलांशी कसं वागायला हवं याच्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षित करा आणि शिक्षकांनी शाळांवरती पालकांची मीटिंग घेऊन आपण मुलांशी कसं वागायला हवं, काय प्रोग्राम्स आपण त्यांना द्यायला हवेत
की जेणेकरून त्यांचं भविष्य हे उज्ज्वल राहील. त्या मनाचा, दडपणाचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही. त्यांचं मानसिक संतुलन ठीक राहील. यासाठी सरकारने ताबडतोबीने लवकरात लवकर मोबाईलचा तर उपयोग करता येणार नाही, परंतु टीव्ही सारखं माध्यम आहे, ज्याच्यावर मानसोपचार तज्ञांचं मुलाखत किंवा प्रोग्राम देता येईल, ज्याच्यात शिक्षक प्रशिक्षित होऊ शकतील, पालक प्रशिक्षित होऊ शकतील आणि मुलांना नेमकं आपल्याला काय द्यायचंय. शिक्षक सुद्धा काही मानसोपचार तज्ञ नाहीयेत किंवा पालकांना कळत नाहीये की नक्की सिच्युएशन कशी हँडल करायची. मुलांना नकार द्यायचा आहे, परंतु कसा देता येईल. आज पैसे नाहीयेत, परंतु मुलांना समजावून सांगता येईल, काय सांगता येईल याचं प्रशिक्षण पालकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण ते पोहोचू शकलो तरी मला वाटतं आपण मुलांचं जे भावविश्व आहे ते काही प्रमाणात तरी सेक्युअर करू शकू. आणि याच अनुषंगाने सर पुढचा प्रश्न असेल की आपण आता सध्या बोलतो आहोत सामान्य विद्यार्थ्यांबाबत, परंतु विशेष जी मुलं आहेत, दिव्यांग जी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाबद्दल नेमकं काय? कारण बाकी सगळी मंडळी ऑनलाईन शिक्षण घेतील, मोबाईल समोर बसतील, लॅपटॉप समोर बसतील, परंतु विशेष मुलं तसे टेक्नोसावी नाही आहेत, त्यांचे पालक देखील तसे तंत्रस्नेही नाही आहेत. तर नेमकं या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत आणि हे शिक्षक नेमकं कसं त्यांना शिकवतायत याच्याबद्दलही सर सांगाल? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलाय. दिव्यांग किंवा विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत त्यांना स्पर्शाशिवाय शिकवता येत नाही. कोरोनाचा कालावधी आहे. ऑनलाईन टीचिंग तर आपण विचारही करू शकत नाहीये. अशा कालावधीमध्ये या मुलांना प्रेम देणं, या मुलांच्या विशेष गरजा कशा भागवता येतील, शिक्षण हा भाग मला वाटतंय सरकारनेही आता लक्षात न घेता मुलांना जीवन शिक्षण देणं फार गरजेचं आहे. मुलांना घरात बसून काय प्रोग्राम आपण देऊ शकू की जेणेकरून ते एंगेज राहतील आणि त्यांचं शिक्षणही तुटलं असं वाटणार नाही. यासाठी सरकारने विशेष कमिटी नेमायला हवी की आपण आज तुम्हाला मी सांगतो जवळपास आश्रम शाळेमध्ये 4.5 लाख मुलं शिकतायत. परंतु ऑनलाईन नावाचं शिक्षण काय ज्यांच्या जेवणा खाण्याचीच भ्रांत आहे त्या मुलांना आपण अँड्रॉइड मोबाईल आणि डिजिटल लर्निंग हे शब्दही ज्यांच्या गावात नाहीये अशा मुलांसाठी आपल्याला वेगळी योजना आणावी लागेल. किमान त्यांना आपण मिड डे मील तरी देऊ शकू का? दुपारचं जेवण तरी त्या मुलांना मिळतंय का? अशी लाखो मुलं आहेत की जे केवळ दुपारचं जेवण मिळतं म्हणून शाळेत येतात. आता काय त्यांची अवस्था असेल? सरकार केवळ एसी मध्ये बसून हे निर्णय नाही घेऊ शकत. ग्रीन झोन मधल्या शाळा सुरू करायच्या कोणाला काहीच माहित नाही. कशा शाळा सुरू होणार त्याचा रोड मॅप नाहीये. किमान मुलांच्या जेवणाची आपण गरज भागवू शकू का? शिक्षण 3 महिन्याने उशिरा सुरू झालं म्हणजे फरक पडत नाहीये. आम्ही शिक्षक सक्षम आहोत की 3 महिन्याचे आम्ही भरून काढू, एक्स्ट्रा क्लास घेऊ, एक्स्ट्रा दिवशी सुट्ट्या आम्ही हे करू. परंतु आज मुलांना जगवलं पाहिजे, त्यांचा मानसिक धक्क्यातून सावरलं पाहिजे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. मतिमंद मुलं, गतिमंद मुलं, दिव्यांग मुलांना प्रेम देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्पर्शाने शिकवावं लागेल. परंतु आज आपल्याकडे व्यवस्थाच उपलब्ध नाहीये की या मुलांसाठी आपण वेगळं काही करू शकतो. परंतु सरकार खूप काही करू शकतो. सरकारने ते करायला हवं, तज्ञांची मदत घ्यायला हवी. आणि मला वाटतंय आपली ही मुलाखत पाहून किमान समाज कल्याण विभाग जो या भारताचा मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांचा विचार करणारं खातं आहे, त्यांनी तर पुढे येऊन हे करायला हवं, परंतु ते काही करतानाच दिसत नाहीये. अगदी खरं सर सांगितलं. मी देखील याच्या बाबतीत तुमच्याशी सहमत आहे, अगदी 100%. पण आपण असं म्हणू शकू की आरोग्य क्षेत्राकडे आणि शिक्षण क्षेत्राकडे सरकारने, म्हणजे आत्ताचं सरकार, मागचं सरकार, आत्तापर्यंत जितकी सरकार आली त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचाच हा परिपाक आहे, त्याचंच हे आउटपुट आहे असं आपण म्हणू शकू. सरकारने खऱ्या अर्थाने शिक्षण आणि आरोग्य या 2 विषयावर कधीही लक्ष दिलं नाही. आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कायम नावं ठेवणं आणि त्याच्यातून खाजगीकरणाचा आपला मुद्दा पुढे रेटणं, हे 2 प्रयोग केल्यामुळे महाराष्ट्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आज आरोग्य यंत्रणेवर ताण आहे आणि शिक्षणाचं कोणताही रोडमॅप नाही. आज शाळा बंद कराव्या लागल्या तर बंदच ठेवाव्या लागल्यात. दुसरा ऑप्शनच आपल्याकडे काही नाहीये. हा खाजगीकरणाचा वेग आता आपल्याला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा मानवावा लागेल आणि सरकारीकरण मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं करावं लागेल. आज विनाअनुदानित शाळेतील पालक सुद्धा फीजला प्रचंड कंटाळलेली आहे. कोणाचा कंट्रोल नाही. कारण कायदे करतानाच असे केलेत की जे
संस्थांच्या बाजूचे आहेत. त्याच्यात सरकारला हस्तक्षेप करता येत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्यांचं शिक्षण नाही, तर जे काही पैसे भरून शिक्षण घेणं, कारण तुम्हाला माहिती असेल, पुण्यासारख्या आयटी हब मधल्या कित्येक लोकांनी आत्महत्या केल्यात. कारण रोजगार मोठ्या लोकांचा सुद्धा गेलेला आहे, कमी झालेला आहे आणि गरजा कमी झालेल्या नाहीये. या जागतिकीकरणामध्ये गरजा वाढत आहेत आणि पगार कमी झालेले आहेत. त्यामुळं केवळ गरिबाचं शिक्षण नाही, तर जे काही सो कॉल्ड मध्यमवर्गीय व्हाईट कॉलर लोक आहेत, ते सुद्धा आज अडचणीत आहेत. आणि कोरोनामुळे आपल्याला संधी मिळालेली आहे की आपण पुनरावलोकन करू शकू का? खाजगीकरण या दुष्ट चक्रातून शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टी सोडू शकू का? सरकार त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे का? कारण अधिकारी काही मुंबई सारख्या शहरातला शिक्षण अधिकारी रोज शिक्षकांना शाळेत बोलवतो आणि रोज मुलांना शिकवायला सांगतो. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना 4-4 तास मोबाईलच्या स्क्रीन समोर आपण बसू ठेवू शकतो. आपण 10 मिनिटं सुद्धा सलग मोबाईल मध्ये पाहू शकत नाही, परंतु हे अधिकारी समजत का नाहीत? मुलांच्या वर्गात डोकावण्याचा अधिकाऱ्यांना अधिकार काय आहे? शिक्षक हा स्वतंत्र आहे. त्यांनी स्वतंत्र कुणाच्याही दबावाला, कुणी आपल्यावर कुणीतरी ऑब्झर्वेशन करतो ही भावना फार क्लेशदायक असते आणि शिकवण्यासाठी पोषक नसते. मला वाटतंय सरकार या अधिकाऱ्यांना जाब विचारेल. त्यांना शिक्षकांच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करण्याची परवानगी देणार नाही. आणि रोज या लिंक भरायला लावतायत, काय शिकवलं ते आम्हाला लिहून पाठवा. अरे, शिक्षकांवर विश्वास नाही का? त्यांनी 25-30 वर्ष शिकवलंय. तुमचा एसी मध्ये बसून मुलांना कसं शिकवायचं याचा संबंध नाहीये. आम्ही 20-20, 25-25 वर्ष मुलांना कसं शिकवायचं माहित आहे. आम्ही शिकवत आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा, अशी विनंती मी या निमित्ताने राज्यातील शिक्षण विभागात जे निर्णय करणारे मंडळी आहेत त्यांना करतो आहे. अगदीच सहमत सर. तुम्ही आता सांगितलं, त्याच अनुषंगाने सर पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपले शिक्षक देखील तंत्रस्नेही नाहीत. म्हणजे 40-45 वर्ष वयोगटातली बहुतांश शिक्षक आहेत आणि त्यांना या सगळ्या डिजिटल लिटरसीबद्दल कल्पना नाही, कारण त्यांचंही ट्रेनिंग तसं झालेलं नाही. आत्ताच्या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं प्रशिक्षण होणं शक्य नाही. परंतु कोरोनोत्तर काळामध्ये जेव्हा शिक्षण एड्युकेशनच्या ज्या पॉलिसी बनतील, त्यासाठी तुम्ही सरकारला काय तुम्हाला सुचवायचं आहे की कोणत्या गोष्टी केल्यानंतर या सगळ्यांना वरती आपल्याला आउटकम करणं शक्य असेल? सर, त्याच्याबद्दल सांगाल? सागरजी, खूप महत्वाचा आणि बेसिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्या राज्याची अवस्था अशी झाली आहे की कोणताही निर्णय आपल्याकडे विचारपूर्वक घेतला जात नाही. नोटबंदीपासूनचा तो इतिहास आहे, त्याच्या आधीपासूनचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा सीसीई आलं. हे सीसीई आल्यानंतर ते अतिशय सुंदर होतं. म्हणजे मुलांचं शिक्षकांनी ऑब्झर्वेशन करून त्याप्रमाणे त्यांचं मूल्यांकन करणं. परंतु त्याचं कोणतंही प्रॉपर प्रशिक्षण दिलं नाही. डायरेक्ट मुलांना पास करा, अशा प्रकारचा फतवा आला आणि त्यातून पुढची पिढी बर्बाद झाली. त्यानंतर गेली 2 वर्षात 10वीला आलेली जी मुलं आहेत ती सीसीईचं प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र गुणवत्तेच्या बाबतीत अगदी 17व्या क्रमांकावर गेला. कारण धोरण सुंदर जरी असलं तरी त्याचं जर तुम्ही प्रशिक्षण शिक्षकांना देणार नसाल तर ते धोरण कुचकामी ठरतं आणि त्याचा पहिला फटका सीसीईने झाला. दुसरा फटका ऑनलाईन शिक्षणचा आहे. एक तर तुमच्याकडे डिजिटल ऍक्सेस नावाची गोष्ट नाहीये. तुमच्याकडे 50% सुद्धा डिजिटल ऍक्सेस मुलांकडे नाहीये. तुम्ही ज्या शिक्षकांना ऑनलाईन टीचिंग करायला सांगता त्याचं एकदाही प्रशिक्षण दिलेलं नाही. त्यांनी काय वापरावं हेही सांगितलं नाही. दीक्षा नावाचं ऍप सरकारने माननीय संचालकांनी केलं की ज्याचा आधार घेऊन शिक्षकांनी, पालकांनी वापर करावा. अतिशय सुमार दर्जाचे कंटेंट त्या दीक्षा ऍप मध्ये, ते म्हणजे कसं फुकट घेतलेलं आहे. म्हणजे शासनाने सांगितलं तुम्ही डोनेट करा, तुम्ही तयार करा आणि तुम्ही आम्हाला पाठवा, त्याच्यातलं आम्हाला बेस्ट वाटेल ते घेऊ. परंतु दान हे चौकस दृष्टीने घेतलं जात नाही. दान असतं ना, दिलं ते घ्यावं लागतं तुम्हाला. म्हणजे सरकार पैसा खर्च करायला तयार नाही. सरकारने जर सकस दर्जेदार ऑनलाईन किंवा डिजिटल व्हिडिओ जर अपलोड केले असते, जी महाराष्ट्रातली 1,60,00,000 मुलं पाहणार आहेत, आणि ते जर सुमार दर्जाचं साहित्य जर सरकार मुलांना पुरवत असेल, तर मुलांचा शैक्षणिक विकास कसा होईल, गुणवत्ता कशी वाढेल. म्हणजे
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. असं नसताना तुम्ही शिक्षकांना एकही प्रशिक्षण दिलेलं नसताना तुम्ही डिजिटल शिक्षण शिकवण्याचा आग्रह कसा धरू शकता? पुन्हा एकदा भावी पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम राज्याचा शिक्षण विभाग करत आहे. कोणताही अभ्यास न करता आणि ज्या शिक्षकांच्या जीवावर हे सर्व करणार आहे त्यांना प्रशिक्षण न देता हे जर डिजिटल लर्निंग चालू राहिलं तर मला एवढं खेदाने म्हणावं लागतं की पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राची पिढी उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर लागलेलो आहे. योग्य मुद्दा सर तुम्ही सांगितलाच आणि मला याच्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आमदार कपिल पाटील यांनी एक सोल्युशन दिलं होतं की विद्यार्थ्यांना वर्कबुक दिलं जावं, कारण तणावग्रस्त विद्यार्थी असतात. तुम्ही आता बीडचं उदाहरण दिलं, केरळमध्येही एका 14 वर्षाच्या चिमुरडीनं आत्महत्या केली, जळगावात 10वीच्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. ऑनलाईन शिक्षणातनं ही मुलं तणावाखाली आहेत आणि त्यांचा तणाव जर दूर करायचा असेल तर वर्कबुक दिलं पाहिजे अशी सूचना कपिल पाटील यांनी मांडली होती. तेव्हा ही सूचना जी त्यांनी दिली आहे ती कितपत आपण एक्झिक्यूट करू शकू आणि ते शक्य आहे का, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? अगदी आमदार कपिल पाटील साहेबांनी जी काही सूचना केली आहे ती खरोखर खूप सुंदर आणि चांगली सूचना आहे. मुलं किमान घरी बसून, मी असं म्हणणार नाही की जो न शिकलेला अभ्यास मुलांनी करावा. जो शिकलेला अभ्यास आहे त्या शिकलेल्या अभ्यासावरच्या या वर्कबुक विद्यार्थ्यांना पोहोचवता येतील. जर आपण 10 कोटी पुस्तकं 1 महिन्यात छापू शकतो तर गेली 3 महिने आपण बसूनच आहोत. जर विद्यार्थ्यांना वर्कशीट दिल्या असत्या तर आज मुलं घरी स्वतः शिकत असती, बिझी असती आणि आपण शिक्षण करतोय या आनंदात असते. आज तणाव काय आहे? माझं शिक्षण होत नाहीये, माझ्या पाल्याचं शिक्षण होत नाहीये आणि माझ्या पाल्याला हवा तो डिजिटल ऍक्सेस उपलब्ध होत नाही, याचा तणाव प्रचंड मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्येही आहे. भरडले तिघेही जातात आणि जे तिघे भरडले जातात त्या तिघांनाही विश्वासात घेतलं जात नाही. ना मुलांना विश्वासात घेतलं जात, ना शिक्षकांना विश्वासात घेतलं जात, ना पालकांना विश्वासात घेतलं जात. जसे उंदरा मांजरांवर प्रयोग चालू आहेत तसे मुलांवर, शिक्षकांवर, पालकांवर प्रयोग चालू आहेत. आमदार कपिल पाटील साहेबांची सूचना स्वागतार्ह आहे. त्यांनी करून 1.5 महिना झालेला आहे. पहिल्या मीटिंग मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्यांनी ही मागणी केली होती, परंतु तेव्हापासून आज तागायत शासन विचार करायला तयार नाहीये. जे ग्राउंड लेवलवर ज्यांचा ऍक्सेस आहे, ज्यांची संघटना आहे, ज्यांना माहिती आहे, त्यांचा सल्ला सरकारने ऐकावा. आणि मी सुद्धा माननीय आमदार कपिल पाटील साहेब किंवा अशोक बेलसरे सर आमचे शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आहे, त्यांनी वारंवार सरकारला सूचना केलेल्या आहेत, सांगितलेलं आहे. चांगल्या लोकांच्या सूचना सरकारने ऐकलं पाहिजे, त्यांचा ऍक्सेस त्यांनी घेतला पाहिजे. आणि मला खात्री आहे लवकरात लवकर हे जे वर्कबुक आणि त्या सुद्धा सुलभ असाव्यात. मागे एकदा त्यांनी वर्कशीट काढल्या होत्या, परंतु त्या एवढ्या क्लिष्ट होत्या की मुलं आणि शिक्षक आणि पालक त्यांनी त्या वर्कबुकला हात सुद्धा लावला नाही. खूप सुंदर सुंदर चित्र काढायला देता येऊ शकतात, सापसाडी सारखे शब्दांचे खेळ त्याच्यामध्ये देता येऊ शकतात. खूप सुंदर रीतीने ते वर्कबुक बनवता येईल की जे मुलांना पाहता क्षणी प्रेमात पडतील. तर मला खात्री आहे आमदारांची ही सूचना सरकार ऐकेल आणि लवकरात लवकर हे वर्कबुक जे आहे, जे मुलांना खूप आवडेल अशा प्रकारचं सुंदर वर्कबुक ज्याच्यामध्ये सर्व विषयांचा अभ्यास असेल, एकच द्यावं सर्व विषयांसाठीच. मग त्यात खेळ असतील, त्याच्यात गाणी असतील, त्याच्यामध्ये कोडी असतील, सुंदर सुंदर चित्र असतील, चित्र यांना ड्रॉइंग करायला असेल, ऍज इट इज तुम्ही चित्र काढा, इकडे जे काढले ते कलर करा आणि खूप सुंदर बनवता येईल. परंतु यासाठी गरज आहे पॉझिटिव्ह थिंकिंगची आणि सकारात्मक दृष्टीने पुढे जाण्याची. अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण सर या ठिकाणी उपस्थित केला. आता यालाच धरून मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तंत्रशिक्षण, तंत्रस्नेही आपण सगळ्यांनी बनलं पाहिजे. त्यासाठी संगणक शिक्षण महत्त्वाचं आहे आणि यासाठी सरकारनं ICT शिक्षक अपॉइंट केले होते, परंतु अजूनही त्यांना सेवेत सामावून घेतलं नाही. आणि आता नेमक्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात आपल्याला समजतंय की त्याची किती गरज आहे. आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय की ICT शिक्षक आपल्या घरात बसून आंदोलन करतायत आणि मागणी करतायत की किमान मानधनावरती आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अपॉइंट करा. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला काय वाटतं की या संगणक शिक्षकांची आपल्याला किती गरज आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण त्यांना कसं सामावून घेऊ किंवा सरकारी पातळीवरती नेमके काय उपाययोजना यावर होऊ शकतात सर, त्याच्यावरही सांगाल.
डिजिटल जग होत चाललंय. केंद्र सरकारने आयसीटी लॅब दिल्या, माणसं नेमायला सांगितली. मागच्या सरकारच्या योजना पुढे चालवणं, सरकार बदलली की धोरणं बदलतात, नियम बदलतात आणि त्याचा फटका सर्वात मोठा पडतो तो जो कोणी या क्षेत्रात काम करतो त्याला. आयसीटी लॅब ह्या शाळांमध्ये आहेत, परंतु धूळखात पडलेले आहेत. मग जर एवढी डिजिटलची आपल्याला गरज आहे तर त्या शिक्षकांना ताबडतोब पुनर्नियुक्ती देऊन त्यांना परमनंट केलं पाहिजे. कारण ती गरज आहे काळाची. आपण सर्व शिक्षण त्याच्यावर चालतो आणि त्याच्यातले प्रशिक्षित शिक्षकांना घरी बसवतो. म्हणजे शासनाच्या धोरणाचा हा फटका किती लोकांनी सहन करायचा? त्याचा फटका त्या काम करणाऱ्या लोकांना आहे असं मी मानत नाही. ते कुठेही काम करू शकतील. परंतु त्याच्यामुळे लाखो मुलं डिजिटल एज्युकेशन घेण्यापासून वंचित राहिली. शासनाने आता कोणताही विचार न करता ताबडतोबीने त्या शिक्षकांना सेवेत घेतलं पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर करून, कारण आम्ही शिक्षक, आम्ही टेक्नोसावी नाहीयेत. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही स्वतःच्या परीने शिकतो, आमच्या मित्रांना विचारतो आणि शिकवतो. परंतु ते त्यातले तज्ञ आहेत ना. प्रत्येक शाळेत जर असा एक तज्ञ मिळाला तर मला खात्री आहे की डिजिटल एज्युकेशन जे काही शासन घोषणा करतंय ते आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी या सगळ्या आयसीटी शिक्षकांची फार मोठी गरज आहे. आणि मला खात्री आहे की सरकार जर ही मुलाखत पाहिली तर राज्याच्या शिक्षण मंत्री या शिक्षकांना कायम करतील. जसं विनाअनुदानित शिक्षकांचं चालू झालंय, त्यांना अडकवलंय, तसं न अडकवता आयसीटी शिक्षकांना ताबडतोब 100% पगारावर शासनाने सेवेत रुजू करून घ्यायला हवं. धन्यवाद सर. मला असं वाटतं की अनेक प्रश्नांना आपण समर्पक उत्तर या ठिकाणी दिली आहेत. विद्यार्थ्यांचं मनोस्वास्थ्य असेल, पालकांचं आणि शिक्षकांच्या काय समस्या आहे याच्याबद्दलही सर आपण बोललात आणि आमच्याशी बोलल्याबद्दल आणि शंकांचं निरसन केल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि असेच मोर अपडेट्स मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.